नमस्कार मित्रांनो, कसे बऱ्याचशा मेंबरचा सिक्कीमध्ये डिपॉझिट प्रॉब्लेम येते। तुम्हाला मी आज एक पूर्ण एक्सप्लेन करणार आहे कसं करायचं, जर पैसे नाही आले त्याचे पण उपाय सांगणार आहे। ओके, तर इकडे स्क्रीनवरती एकदा। तर सर्वात आधी आपण आपली आयडी ओपन करायची सिक्कीमची। ओके, सिक्कीमची आयडी ओपन करायची। त्यानंतर आपण डिपॉझिट जायचा। डिपॉझिट करताना UPI एक एस पे 101 पे याच फक्त याच्यावर करायचा, जेणेकरून आपला डिपॉझिट अटकणार नाही। ओके, तर दुसरी गोष्ट म्हणजे आपण आता UPI ने करू। ओके, UPI पे तर आपण सिंपली 1000च करू, जास्त नाही। 1000 अमाऊंट दिसते तुम्हाला, इथे जायचं, डिपॉझिट दाबायचा, तर 1000 रुपये दिसतात। याच्या सिंपली स्कॅन करायचा, स्कॅन। ठीक आहे, इथून आला का आपण पासवर्ड टाकायचा। पासवर्ड टाकून झाला, पेमेंट सक्सेसफुल। बरोबर, इथं व्ह्यू डिटेलमध्ये जायचा। व्ह्यू डिटेल नंतर आपला जो असतो ना UTR, तो कॉपी करून पेस्ट करायचा। बट मी आता PC मध्ये ओपन केला आहे, तर मी इथं हे करतो, इथं खाली दिसतं का UTR, इथं दाबायचं। ओके, तर मी एकदा UTR टाकतो। आपला जेवढा पण UTR आहे तेवढा आपण पूर्ण टाकलेलं आहे UTR। ओके, त्यानंतर सिंपली सबमिट करायचे। सबमिट केल्यानंतर युअर पेमेंट हॅज बीन सक्सेसफुल। ओके, 1000 रुपये आपण डिपॉझिट केले, ते आलेले पण आहेत। मित्रांनो, आपण 1000 रुपये पे केलेले बघा, त्याचा आपला बोनस पण भेटलेला आहे, 90 रुपयाचा बोनस भेटला आहे। ज्याचा पण डिपॉझिट अटकलेला असेल, ज्याचा पण डिपॉझिट, त्यासाठी एक उपाय आहे इकडे। आता समजा हा आपला 1000 रुपयाचा अटकलेला आहे, 1000 रुपयाचा अटकलेलं, बरोबर। तर इथं जाऊन आपण रिपोर्ट पण मारू शकतो। रिपोर्ट म्हणजे इथं काय टाकायचं आहे, UTR जागी आपला जो UTR आहे तो टाकायचा। रिसिव्ह UPI ID तो आपला हे टाकायचा, कोणत्या याला टाकला तो इथं टाकायचा। आणि बाकी फक्त हा जो स्क्रीनशॉट इथं आहे, हा म्हणजे एवढा आपण जो स्क्रीनशॉट घ्यायचा। स्क्रीनशॉट हा घेतल्यानंतर आपण इथं डिपॉझिट याच्यावर क्लिक करून, माझं उदाहरणार्थ एक घेतो, हा समजा हा फोटो आहे आणि मी अपलोड केला आहे। ओके, हा माझाच फोटो आहे, त्याच्यामुळं इथं आल्यानंतर डायरेक्ट कन्फर्म करायचा, येऊन जातील पैसे, 10 ते 15 मिनटात येऊन जातील ते। जर तसा नाही प्रॉब्लेम सॉल्व झाला तर त्याचा उपाय आहे, डिपॉझिट जो पण डिपॉझिट अटकेल राहील त्याच्यावर जायचा, सबमिट रिसिप्ट। ओके, इथून बॅक साईडला यायचा, इथून लास्टला दिसतो का ऑनलाईन सर्व्हिस, त्याच्यावर क्लिक करायचा आणि इथं टेलिग्राममध्ये जायचा, ओपन। ओके, म्हणजे हा त्यांचा आलेला आहे आता, बरोबर, हा त्यांचा पूर्ण आलेला हा सिक्कीमचा। ओके, सिक्कीमचा। तर इथे येऊन फक्त इथं लिहायचा, हॅलो डिअर माय डिपॉझिट नॉट रिसिव्ह असं टाकायचा, त्यांना सेंड करायचा। आणि तुमचा जो पण असेल UID कोणता राहतो माहिती आहे का, UID सिंपली आपण सिक्कीममध्ये जायचा, इथून अकाउंटमध्ये जायचा, अकाउंटमधून हा जो असतो ना हा वरचा, तो क्लिक करायचा, कॉपी करायचा आणि हा त्यांना सेंड करायचा। इथे जायचा, इथे येऊन पेस्ट करायचा, पेस्ट केल्यानंतर त्यांना पाठवून द्यायचा। ओके, कोणता, आणि याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि तो पाठवून द्यायचा त्यांना। तर समजा हा डिपॉझिट केलेला हा स्क्रीनशॉट येतो, तो आपण पाठवून दिला आहे। आणि सगळ्यात मेन म्हणजे आपला जो डिपॉझिट अटकलेलं आहे, डिपॉझिट क्लिक करायचा। डिपॉझिट क्लिक केल्यानंतर आपलं डिपॉझिट हा अटकलेलं, बरोबर, ऑर्डर नंबर कॉपी करायचा सिंपली, जास्त काय नाही। इथे येऊन पेस्ट करायचा आणि त्यांना पाठवून द्यायचा। तर मित्रांनो, त्यानंतर 5 ते 10 मिनटात त्यांचा रिप्लाय येईल आणि ते पेमेंट येऊन जाईल। तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगितल्या प्रकारे फॉलो करा, जेणेकरून तुमचा डिपॉझिट अटकणार नाही। असे नवीन व्हिडिओ येतील, त्यासाठी फॉलो नक्की करून ठेवा। आणि याच्यावर आपण ब्लॉग पण टाकणार, त्यासाठी सबस्क्राईब करा। ओके, बाय बाय।